जाऊन आले कसं प्रवासातही थकून जाते ना. मग काय करा आता, ही पुसपास तर करावंच लागन. एवढ्या दिवसापासून घरी नव्हते ना, तर हा पसारा आवराच लागन आता. पण बरं झालं काही दिवस तरी माझ्या सासूबाई होत्या, तर नाही तर लयच फजिती झाली असती. बरं झालं माझा पोरगं झोपलाय, नाही तर मला कामच नाही करू दिलं असतं. काय झालं हो, कोणासोबत बोलते? काय नाही हो, हे घरात पसारा पाहिलं ना की बरं डोकंच फिरते माहिती. हा, एवढा कुठं पसारा होता हो? आईच तो होती, आईनं केलं होतं, करतच होती रोजच्या रोज तर. नाही हो, घरात जर कोणता व्यक्ती राहिला ना तर बरं राहते, आणि ते घर बंद राहिलं म्हणजे लयच खराब होऊन जाते ना. हा, ते तर आहे. आता काय करतो? मी काय म्हणते, हे आवरायला लय वेळ लागेल मला. झाडू करणं, पोचा करणं, हां, आणि हे थोडेफार भांडे घासून घेणं, त्याच्या कारण लय मला थकल्यासारखं वाटून राहिलं. बाहेरून जेवण आणतात काय? हाव का हो, बाहेर आणतं काय? ठीक आहे ना, काय आणा ते सांग. काय नाही, माझी इच्छा आहे मिसळ पाव घेऊन या. हाव काय, मग बाबू काय खाईन? नाही हो, त्याच्याकरता थोडीशी खिचडी लावून देतो मी. ठीक आहे ना, मग लाव खिचडी. मग अजून संध्याकाळी किराणा आणायला जावं लागन. हाव का हो, ते किराणा आणायला जास्त लागते काय? मग हो, सामान घेऊन येऊ, तुम्हाला सुट्टी आहे आज, तर मग उद्यापासून कसं तुम्ही ड्युटीवर असाल, मी पार्लरमध्ये जाईन, तर त्याच्या कारण म्हटलं. ठीक आहे ना, मग संध्याकाळी चालले जाऊ. मग एक काम कर ना, आता आपल्यासाठी बी खिचडी बनवून घे आणि बाबासाठी खिचडी बनवून घे. मग संध्याकाळी जाऊ तिकडेच, तर जेवण गिवण करून मग येऊ. किराणाही घेणं होते आणि मग जेवणही होते आपलं. असं म्हणता का? ठीक आहे ना, मग मी आता बनवून घेतो खिचडी. खिचडी खाता ना तुम्ही? हा हो, खिचडी बनवून घे. आणि आईनं मस्त चटणी दिली आहे, तेही तळतो. हाव ना, ठीक आहे. मग खिचडी करून घे. मग संध्याकाळी जाऊ आपण. हा हो, संध्याकाळी जाऊ मग. मी काय म्हणते, ते कचरा भरून ठेवला मी प्लास्टिक, ते ठेवून द्या बाहेर. तो येईन अजून कचरा वाला, आता घेऊन जाईल. ठीक आहे ना. आता मी मग खिचडी लावून देतो, त्या बॅगा गिगा खाली करून घेतो. जागच्या जागी ठेवलं म्हणजे बरंही राहते. ठेवजो ना उद्या परवा. नाही हो, मग उद्यापासून अजून ते बायची अपॉइंटमेंट आहे पार्लरमध्ये, तर वेळच कुठं भेटते मग. हा हो, ते आहे. आणि ठीक आहे ना, मग तसंच कर. असं आहे बा, असं कंटाळा येते ना, कुठे जायची इच्छा होत नाही, पण काय करा, जातो लागतेच. नाही गेलं तिकडं नाही जमत नाही. गावात किती मस्त वाटत होतं लग्नामध्ये, सगळे होते, मस्त मजा मस्ती. घरी या आणि कंटाळा येते, पण काय करा, आता करमती नाही. पण आता उद्यापासून जाईन पार्लरमध्ये, तर मग जरा बरंही वाटते. किती दिवस झाले पार्लर बंदच आहे बाबा. हा ना, मग पार्लरही बंद करून चालत नाही ना, कस्टमर चालले जाते मग याच्या त्याच्याकडे. असं चालते काय कस्टमर जाऊन? नाही. चला बाबा, काय सुचते काय, कामं संपते काय. आता खिचडी लावून घेतो आणि पटकन मग ते बॅगे गिगे खाली करतो, तिथपर्यंत खिचडी होऊन जाईल. जर जेवण घेऊन केलं आरामी होते, कारण गाडीत काही आराम होत नाही बाबा. इकडनं दचके लागते, तिकडनं लागते. गाडीवाली अशी गाडी चालवतात ना, भयानक जोरात गाडी चालवते. चला बाबा, या साड्याचा पसाराही उचलून ठेवतो. लय होते बाबा या साड्याचा पसाराही. कसं राहते, पॅक खाली करा, आता येईल कबर्डमध्ये ठेवा, नेमबंदीच ठेवा लागते ना. तर मग दिसणारही नाही, पटकन कुठं जायचं काम पडलं तर. आईची लई याद येते. नाही तर आई राहते, आई मी आम्ही सोबत काम करतो. आई बसते तरी माझ्याजवळ, आणि मग कामं पटापट होऊन जातात. इथं तर नेटवर्कही नाही आहे माझ्या मोबाईलचं, काही रेंज बी नाही आहे, काही चालतही नाही येत होतं. तर गाणे गिणे लावले असते तर पटकन कामं झाले असते. कोणीच नाही बोलायले. चाल म्हटलं बा, साड्या ठेवून देतो, मग सगळं व्यवस्थित ठेवलं म्हणजे पटकन हातात सापडते सगळ्या वस्तू, नाही तर मग सापडत नाही. काय व अनिता, काय करत होती? काय नाही आई, हे साड्या ठेवत होती. हाव का व, साड्याचा पसाराच काढून ठेवला तुमचा? हा ना मावशी, ते सगळ्या साड्या गडी करून ठेवून देत होते, आता बॅग खाली केली, आता साड्या ठेवून देतो म्हटलं. आव, चांगला आहे ना. आम्हाला वाटलं आरामच करते का तू? नाही, हे साड्याचा पसारा पडला होता ना, मग उचलून ठेवून देतो. मग कुठं जायचं काम पडलं की पटकन सापडते. हाव, बरोबर आहे ना, सापडतच नाही. आता माई कबड्डी बी लावा लागन बाई, माई सामान व्यवस्थित ठेवा लागन. ठीक आहे ना, तुमचंही करून देईन व्यवस्थित. नाही व, करन ना मी. तू सांगतो आहे की करायला लागन बाई, कारण माई वस्तू सापडत नाही ना. हाव काय? आता आम्ही इकडल्या रूमचा पाहत होतो, खाली साड्या आहे गिरो आले, मग त्यात ही साडी चांगली होती. मग म्हटलं चाल अनिताला देऊन देतो, तिला घालेले काम येईन. हाव काय? हा व, यातला एक जोडा आरतीला दिला आणि एक म्हणे आई अनिताला देऊन देजो. हाव काय? हाव ना, मला काही असं असा पेपरसारखा कपडा आवडत नाही, लय सुडसुड आहे तो. राहत नाही काही अंगावर, आणि तुम्हाला पोरी सारीले का चांगलं वाटते. हाव ना, ऑर्गेन्झा मधला दिसतोय तो. हाव का व, मला तर म्हटलं पेपरच आहे बाई हा. नाही आई, त्याला ऑर्गेन्झा म्हणते, सध्या लय ट्रेंडिंग आहे तो. हाव का व, ट्रेंडिंग आहे तर मग घाल, मस्त ब्लाऊज ब्यूज शिवजो आणि घालजो, आणि साड्या मस्त आहे. बसा ना मावशी तुम्ही पण. हा व, बसतो ना. हा बाई, हा ना ऑर्गेन्झाचा कपडा आहे. ऑर्गेन्झाचा कपडा आहे का? आम्हाला तर पेपरच वाटला माय. हा, तो ऑर्गेन्झाचा कपडा आहे. शिव ब्लाऊज मस्त घालजो, तुला चांगला दिसन. मस्त कलर आहे. तुम्ही घातलास आई? नाही व बाई, मी काही अशी घालत नाही. घालायचं, बरं वाटते. नाही व, मी काही घालत नाही असा. आणि का व, एकही ड्रेस नाही आणला वाटते तुनं? नाही आई, ड्रेस नाही आणले मी. आई म्हणे की विचारजो म्हणे आईले, आणि मग घेऊन जाजो म्हणे ड्रेस. मी काय ड्रेस घालायला मनाई करतो काय तुले? नाही, आई म्हणे विचारून घेजो, मग घेऊन जाजो. आता माझ्या पोरीले मी मनाई करत नाही कोणा गोष्टीला घालायची, तर तुले मनाई करणार आहे का? फक्त एवढंच आहे बाई, कोणाच्या घरी गिरी गेलं तर नाही म्हणजे साडी गिडी घालून जायचं गावामध्ये कुठं.
कसं आहे, लोक किती शिकले सवरले तरी त्यांना वाटते ना बाई बाईनं नेमबंदी कपडे घालावं, अंग झाकून झुकून नेमबंदी. हा बाई ते तर आहे. आता मैसून बी घालते, रंगारंगाचे कपडे घालते, पण मग गावात कोणाच्या घरी गिरी गेली तर मग नेमबंदी साडी गिडी घालून येते ते. हा व माझ्या घरी येते तर साडी घालून येते ना, असं राहते. नेमबंदी घालून राहावा, साडी गिडी. गावामध्ये कसं आपल्याला जरी कोणी बोलत नाही व, पण ते पाहणाऱ्याला बरं नाही वाटत ना, तर त्या हिशोबानं घालवा. हा नाही ठीक आहे ना. कसं तुम्ही म्हणसान की मी ड्रेसच घालतो, मग कुठं जाऊन साडीमध्ये झोपायचं काम पडते, कामं करायचं काम पडते, तर मग तुम्हाला सगळे कामं आले पाहिजे ना. तुम्ही म्हणाल की मला जमत नाही. हा बाई तुमचंही बरोबर आहे. पहिले नाही जमत कामं गिमं, मग नंतर जमते व्यवस्थित सगळं. आम्हाला काय पहिल्यापासून आम्ही काय साड्यात घालू नाही काय. हां, थोडं जमलं तर मग बरोबर जमते आपल्याला. पहिले वाटते अवघड. हां, काय कोणत्या पैठण्या साड्या घालूनच काम करायला लागते काय? साध्या साड्या घालायच्या कामही जमते. हा नाही मी आणले तशा 4 आणले मी साध्या साड्या. आव काय लागल्या तर घेजो. हां ठीक आहे नाही. नाही व, इले म्हटलं चाल, इले साडी बी देऊन देतो, आणि ते बाजूची रूम आहे साफ करायची, तेही साफ करतो. हा काय बाजूची रूम साफ करायची होती काय? हा हो, आता का पाहुणे रावणे तिथं झोपले उठले तर खराब झाली ना, तर करतो म्हटलं साफ. मग साड्या झालं की साफ करतो मी ते रूम. नाही व, करतो ना मी, आता कोणतं काम आहे. नाही बाई राहू द्या ना, मी करण ना. मग करशील तर तिथं एक कबड आहे, त्याच्यामध्ये मी साड्या ठेवल्या आहे, त्या ठेवून देतो नेमबंदी. आयराच्या साड्या ठेवल्या मी त्या रूममध्ये. हा काय ठीक आहे ना मग. आणि मग बाथरूमही धुवून टाकजो, लय गंध झालाय ते. ठीक आहे नाही करतो ना मी. बाथरूम मी साफ करून टाकन ते आणि क्लीन करून घेतो. हा व, आता कसं आता काही कोणी पाहुणे घेऊन येत नाही, आता पाहुणे होते तर खराब झालं ते, नाही तर मग क्लीन राहते. मग काय वरच्यावर फक्त झाडू मारला की होऊन जाते. हा नाही ठीक आहे. आणि ब्लाऊज घेऊ शिवायचं असेल तर मग टाकून देतो शिवायला. नाही आई मी ना माझ्या माहेरीच टाकन शिवायले. तिथं त्या काकू चांगल्या शिवते ना, मग तिथंच टाकन. हाव का व, ठीक आहे ना. मग तुला तिथं टाकायचं आहे तर मग तिथं टाकून दे. आणि काही लागण क्रीम गिम काही तर सांगून देजो, योगेश घेऊन येईन, नाही तर मग योगेशसोबत जाजो घेऊन येजो. तोच किराणा आणते ना, मग तो आणून देईन तुले. ठीक आहे नाही मी सांगन त्यांना तसं. सध्या तर काही पाहिजे नाही, मग लागन तर मग घेऊन येईन. हाव का व, सांगजो मग त्याला. काही लागलं गिगलं तर बिंदास सांगायचं, काही टेन्शन नाही घ्यायचं. हा नाही मी सांगन. हाव बाई अनिता, सांगायचं, काही हे नाही, लाजायचं नाही. तुझ्याच घर आहे, काही टेन्शन नाही घ्यायचं आता. हाव बाई, जातो म्हटलं उद्या घरी. नाही व, राय ना आता, काय करतो. नाही व, माझ्या सुनीचं ऐकवा होतं सण ना, त्या पोऱ्याला वागवणं, शाळेत जाणं. हां, जाऊ दे आता, झालं ना आता, लग्न गिग्न सगळं झालं, आता काय करतो. आता जाऊ बाई आपल्या घरी. हां, तर अनिता म्हणून की जातोच नाही घरी. नाही हो मावशी राहा ना, तुमचंच घर आहे, कशाला हे करता. नाही व बाई, मजाक करतो. जातो ना आता, लय दिवस झाले ना, तिकडे सुनीचे ऐका होतं सण, जातो. ठीक आहे मग, जाय बाई, उद्या जेवण करून मस्त नेमबंदी. नाही हो, जेवण काही करून जात नाही, नाश्ता करून जातो, म्हणजे डायरेक्टची गाडी भेटते आणि गर्दी राहत नाही. ठीक आहे ना मग, डायरेक्टच्या गाडीपासून देईन योगेश तुला. हा व, तसंच करा. घेऊन यायचो पुढच्या वेळेस, सूट गी ड्रेस घालत जाजो तुला वाटन तर. हा आई तसंच करा. तर तुम्ही दोघं फिरायला गिराले गेले तर मग पाहिजे, नाही तर मग घेऊन घे नसन तर. नाही बाई आहे ना तसं. आई योगेश का आवाज येतोय व? आई काय आई मावशी सगळे इथं बसली आहे. मी खाली पाहतोय तुम्हाला सगळेले. काहून रे बापा, काय झालं? काय नाही बाई, ते पैसे पाहिजे होते ना, ते पैसे दिले ना त्याजवळ, ते पैसे पाहिजे होते. हाव का रे, तू बँकेत टाकून का नाही दिले रे पैसे? आई आता तो हिशोब द्यायचा होता ना, त्याच्या कारण. हाव का रे, कोणाचे द्यायचे राहिले? काही नाही, मंडपाचे द्यायचे राहिले. हाव का रे, मंडपालाचे राहिले. मग घेता की कबटमधून, तुला तर माहिती चाबी कुठे ठेवतो. हां, दे ना आई, देतो पैसे. ठीक आहे ना बापा, देतो. काय आहे हे साड्याचा पसारा, काय विका गिकायला काढलं काय? नाही रे, कशाला विकत ते कबटमध्ये ठेवते. हाव काय, मला वाटलं विकायलाच काढल्या काय. नाही रे, विकायला काढन तर मग घालन काय ते. चाल आई, तू बसलाय बाहेर खाली, पैसे दे पटकन. हाव रे, देतो ना. चाल बाई अनिता, येतो. हा मावशी. काय झालं, साड्याचा पसारा काय काढला? नाही हो, कपाटात रचून ठेवत होती तर मग आई आल्या, आईनं साडी दिली घेवाली. हाव काय, कपाटात तर जागा नव्हती ग, कशी काय केली? काही नाही, तुमच्या कपड्याची घड्या करून ठेवल्या तर मग जागा झाली. एका साईडचं तू घेऊन घे पुरं. हा हो तसंच केलं ना, एका साईडले तुमचे कपडे टाकले आणि एका साईडचं कपाटात मी ठेवणार माझे सामान. हाव काय, सांगा नाही लागलं नाही? सांगा काय लागन, माझं घर आहे ना. बापा 2 दिवस झाले ना, हक्क गाजायला लागून गेली. मग हो मी काय म्हणते, हा बोल ना बाई. इथं की नाही एक आपली फ्रेम लाव सांग काय. हा गो, ते ऑर्डर केली आहे, आता जेव्हा तो फोटो देईन तेव्हा घेऊ लावू मग. हा मी तेच म्हणत होती, ह्या बेडच्या वरतं लावून देऊ आपली फ्रेम. हा ठीक आहे ना बाई, तू म्हणशील सगळ्या घरातच तुझे फोटो लावून देतो. नाही हो, एक फ्रेम लावून द्या. हा ठीक आहे ना. अजून काही?
अहो मी की नाही एक गोष्ट विसरली घरी, तर आणून दे सांग काय काय ठीक आहे ना, काय आणायचं आहे? एक की नाही ज्वायचा पेशवास घेऊन ये सांग काय. ठीक आहे ना, घेऊन येईन मी. तो लेमनचा असतो ना, तो वाला आण जा. ठीक आहे ना, घेऊन येतो. चाल, त्याला पैसे द्यायला लागते. आई देते मला पैसे, मी त्याचे पैसे देतो. आता आई अजून आवाज देईन. ठीक आहे ना, या. संध्याकाळी आणतो. हा हो ठीक आहे ना. असं आहे बा मंडळी, चला आता गेले आता हे सगळे. आता मी साड्या ठेवतो. पाहणं माझ्या सासूबाईनं मला साडी दिली, मस्त साडी आहे, चांगली आहे तशा माझ्या सासूबाई. चला मग मंडळी, भेटू. आपल्या चॅनल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, छान छान कमेंट पण करा आणि सपोर्ट पण करा मला, तुमच्या अनिताला. हां